शरद पवारांच्या 2 आमदारांकडून अजित पवारांची भेट, तर मतदारसंघातील कामानिमित्त भेट घेतल्याची उत्तम जानकर आणि अभिजित पाटलांची प्रतिक्रिया. निवडणुकीत राजेसाहेब देशमुखांच्या बॉडीगार्डला धमकावल्याप्रकरणी कैलास फडवर गुन्हा, तर तब्बल 3 महिन्यांनी बीड पोलिसांना जाग. विधानसभेच्या मतदानाच्या दिवशी परळीत झाला होता राडा. आवादा कंपनीला मागितलेल्या खंडणी प्रकरणात सुदर्शन गुलेला 2 दिवसांची पोलीस कोठडी, तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात सध्या गुले सीआयडीच्या ताब्यात. अक्कलकुव्यातल्या मदरशामध्ये 2 परदेशी नागरिक सापडले, तर पोलिसांकडून त्यांच्यावर गुन्हा दाखल. विदेशी नागरिकांना आसरा देणाऱ्यांवर सुद्धा कारवाई करा, मंत्री निशाणेंची मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिका पथक आणि एमएमआरडीएच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा, तर अतिक्रमण हटाव कारवाईवरून नगरसेवक नासिर सिद्दीकींची महापालिका पथकाला शिवीगाळ. कार्यकर्त्यांकडून जप्त केलेल्या साहित्याची मोडतोड. कापूस सोयाबीन तेलबिया उत्पादकता मूल्यवाढी संदर्भात आता योजनेची माहिती द्या. भाजप आमदार सुरेश धस यांचं राज्याच्या कृषी आयुक्तांना पत्र. कृषी खात्यातील ठेकेदार लॉबी संदर्भात केलेल्या तक्रारींबाबत सुद्धा विचारणा. सततच्या आंदोलनानंतर सोलापूरकरच्या घरासमोर सलग 9व्या दिवशी सुद्धा पोलीस बंदोबस्त, तर सोलापूरकरला पुरवण्यात येणाऱ्या सुरक्षेचा स्थानिक नागरिकांना त्रास. TV9 मराठी समोर मांडली काय